राज्यात सुरू असलेल्या कथित ऑपरेशन टायगर 2.0 आणि काही लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराच्या चर्चामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यवतमाळमध्ये नागरिकांनी या घडामोडींवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षांतरापेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आणि पक्षांतराच्या चर्चांमुळे जनमानसात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यवतमाळमधील नागरिकांनी खासदारांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर आपली मते व्यक्त केली आहेत. काही नागरिकांच्या मते मतदार पक्ष आणि चिन्ह पाहून मतदान करतात, त्यामुळे निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे योग्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. माझं नाव आहे सुभाष विश्वनाथ कुकर. मी राहतो यवतमाळ. आता सर मी सांगतो, हे शिंदे गटाकडे जाऊ की ठाकरे गटाकडे जाऊ, पण त्यानं जे गरीब लोकांची, कास्तकार लोकांची हे जे समजा समस्या आहे, ती समस्या कुठे गेले तरी काढू शकत नाही. माझी समस्या आहे ते निवडू शकत नाही. शिंदेकडे जावं की यांच्याकडे जावं, ते अशी प्रत्येक वेळेला समजा खासदार जरी समजा बंडखोर करायची असती ती त्याच्या हिशोबानं त्याच्याचसाठी करायचं. ते बाकी जरी करत असतील, मंत्री जरी होत असतील तरी ती त्याच्यासाठी हो, गरिबासाठी काहीच नाही सांगायचं. कास्तकारासाठी तर काहीच नाही. कास्तकाराची मेन गोष्ट आहे, कास्तकाराच्या मालाला जे भाव आहे, भाव त्याच्या मनाला भेटतच नाही. खर्च जास्त वाढलेला आहे. त्यासाठी मी बंडखोरी करो की काही करू तरी ते त्याचं ते जे आहे तेच आहे. तर दुसरीकडे काही नागरिकांनी पक्ष कोणताही असो पण जनतेचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असल्याचे मत मांडले. जे उबाटामधून संजय देशमुख निवडून आले आहे ते शिंदे गटामध्ये नव्हता जायला पाहिजे, कारण ते लोकांच्या याच्यातून आलेले आहे. हे गद्दारकी केली संजय भाऊंनी. शेतकरी वर्गाने कापसाला योग्य भाव, शेतीमालाला हमी भाव आणि शेती संबंधित प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. याशिवाय बेरोजगारी, महागाई आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न अद्याप कायम असल्याचेही नागरिकांनी सांगितले. मी अरुण हजारे. हे जे 6 खासदार गेले आहे हे शिंदे गटामध्ये, हे आम्हाला म्हणजे जनतेला हे बरोबर वाटत नाही. कारण की यांच्या पक्षात निवडून येणे, यांच्या चिन्हावर निवडून येणे आणि दुसऱ्या पक्षात जाणे हे आगाऊपणा आहे. आणि पुन्हा तसेच त्या मुलाले नोकऱ्या नाही, मुलं सारे भडकल्यासारखे झाले, मोर्चे काढते, दंगे काढते, त्याच्यावर अन्याय आहे. हे सरकार कसं काय? हे कापसाले भाव नाही, मालाले भाव नाही आमच्या, हे काही सरकार होय काय? हे 14 वर्षात सारा धिंगाणा लावून टाकला या देशाचा. हे बरोबर नाही. अरे गरीबाचे लेकरं, हे पेपर फुटी, याचा राजीनामा द्यायला पाहिजे. आपल्या धर्मेंद्र प्रधाननं राजीनामा द्यायला पाहिजे, कारण का बरेचसे विद्यार्थ्याचं नुकसान आहे त्यामध्ये. हे नुकसान कसं काय होते? तुमच्यावालं कोणत्या बाबतीत नाही नुकसान होत नाही, हे लेकरांच्यासाठी नुकसान का? जर तुम्हाला संजय देशमुख यांनी सुद्धा असं झालं नव्हतं पाहिजे. हे बरोबर नाही झालं यायचं. राजकीय पक्षांतराच्या चर्चेपेक्षा विकास कामे, रोजगार निर्मिती आणि शेतकरी हिताच्या निर्णयांना प्राधान्य देण्याची अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या मते पक्षांतरामागील भूमिका स्पष्ट करून लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. तसेच निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी ठोस कृती दिसावी अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. माझं नाव पंकज इंगोले, मी रहिवासी यवतमाळ. टायगर ज्यानं ऑपरेशन केलं याने पैसे घेऊनच ऑपरेशन केलं. एक 100 करोड रुपये घेतले याने गलत केले. काऊन गलत केलं? विकास आहे, विकास करतो, कोणता विकास केला याने? विकास नावाने याने 100 करोड रुपये खाल्ले याने. आणि नंतर पक्ष बदलवलं. आम्ही यांना वोटिंग दिलं, यांना नाही दिलं. आम्ही पक्ष पण वोटिंग केलं. आम्ही उद्धव साहेबाला वोटिंग केलं, यांना नव्हतं केलं. पक्षांतराच्या राजकारणावर मतभेद असले तरी जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी कामे व्हावे ही सर्वसामान्य नागरिकांची प्रमुख अपेक्षा असल्याने या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होत आहे.